आता आपण फायनान्शियल सर्व्हिस मॅनेजमेंटचा नवीन लेक्चर सुरू करतोय आणि नवीन लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की या फायनान्शियल सर्व्हिस मॅनेजमेंट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा ज्यांना आपण म्हणतो फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय, हे एक प्रकारचे इंटरमिडिएटर्स आहेत. आता इंटरमिडिएटर्स म्हणजे काय, तर हे मध्यस्थ आहेत. तर कोणाकोणामधले, जे लोक छोट्या छोट्या स्वरूपात पैसे जमा करतात आणि बँकांमध्ये ठेवतात आणि ज्यांना पैशाची गरज आहे ते कॉर्पोरेट कस्टमर, यांच्यामधले हे काय आहेत, इंटरमिडिएटर्स. म्हणजे हे काय आहेत, एक प्रकारचे मध्यस्थच आहेत आणि यांच्या ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या स्वरूपाच्या असतात ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तर यांची ॲक्टिव्हिटी बघताना पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती आहे कुठची सांगा, मर्चंट बँकिंग. काय आहे, मर्चंट बँकिंग. आता मला सांगा बघा, लक्ष द्या आधी, मग सगळं व्यवस्थित एक्सप्रेशन इंग्लिश मराठी करू. आधी कन्सेप्ट सांगतो. मर्चंट बँकिंगची कन्सेप्ट कशी असते बघा. मर्चंट बँकिंग म्हणजे काय, जी काय रेग्युलर बँकिंग ॲक्टिव्हिटीज असतात ना, त्याच ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड केल्या जातात. कोणाकडनं, मर्चंट बँकिंग करणाऱ्या या फायनान्शियल सर्व्हिसेसकडनं, म्हणजे या मध्यस्थांकडनं. मात्र हे काय करतात सांगा, फक्त कर्ज देत नाही, तर कर्जाचा वापर कसा करावा, त्याच्यानंतर कागदपत्र कशी पूर्ण करावी, हे सगळं मार्गदर्शन करतात. आणि त्यांना म्हणजे बँकिंग प्लस कन्सल्टन्सी म्हणजे काय, मर्चंट बँकिंग म्हणजे बँकिंग असेल प्लस त्यांचं समुपदेशन म्हणजे कन्सल्टन्सी केली जाईल की तुम्ही असं असं करा, हे पैसे इथं इथं गुंतवा, असे तर यांना काय म्हणतात, मर्चंट बँकिंग. ओके, तर आपण सुरू करूया, बघू. मर्चंट बँकिंग इज अ फायनान्स बघतो, ब्रश चेंज करूया. ओके, मर्चंट बँकर इज अ फायनान्शियल इंटरमिडिएटर हू हेल्प टू शिफ्ट कॅपिटल फ्रॉम दोज हू पोसेस इट टू दोज हू नीड इट. म्हणजे बघा, ज्यांच्याकडनं काय आहे, कॅपिटल आहेत आणि ज्यांना गरज आहे त्यांचं काय करणं, हे शिफ्ट कॅपिटल करणं, याला काय म्हणतात, मर्चंट बँकिंग. म्हणजे बँकांसारखंच आहे ना. मर्चंट बँकर इज अ फायनान्शियल इंटरमिडिएटर हू हेल्प्स टू शिफ्ट कॅपिटल फ्रॉम दोज हू पोसेस इट टू दोज हू नीड इट. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं ज्याला गरज आहे त्याला कॅपिटल शिफ्ट करायचं म्हणजे मर्चंट बँकिंग. म्हणजे बँकांसारखंच आहे. मर्चंट बँकिंग इन्क्लुडेड एक्सटेन्सिव्ह रेंज ऑफ द ॲक्टिव्हिटी. मात्र यामध्ये काय रेंज आहे ना, ती वाढवली जाते. कुठची ती बघा, सच ॲज मॅनेजमेंट ऑफ कस्टमर सिक्युरिटी. कस्टमरच्या सिक्युरिटीचं काय करायचं, मॅनेजमेंट करायचं, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायचं, प्रोजेक्ट काउन्सिलिंग करायचं, समजलं, अँड ॲप्रिजल करायचं, अंडर रायटिंग ऑफ शेअर, डिबेंचर. ओके, अंडर रायटिंग ऑफ शेअर, डिबेंचर इत्यादींचा समावेश कशामध्ये होतो, मर्चंट बँकिंगमध्ये होतो. सिंडिकेशन, ॲक्टिंग ॲज अ बँकर टू द रिफंड ऑर्डर, हँडलिंग इंटरेस्ट अँड डिव्हिडंड वॉरंट. म्हणजे ही जी काय इतर कामं आहेत ती पण कामं कोणाकडनं केली जातात, मर्चंट बँकिंग पुरवणाऱ्या कंपन्यांकडनं केली जातात. म्हणजे काय, कर्जाचं सिंडिकेशन करायचं, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करायचं, त्याच्यानंतर डिव्हिडंड कसा वाटायचा ते सांगायचा, त्याच्यानंतर अंडर रायटर म्हणून काम करायचं. ही सगळी कामं कोणाकडनं केली जातात, मर्चंट बँकिंग करणाऱ्या कंपन्यांकडनं केली जातात. दीज अ मर्चंट बँकर रेंडर अ मल्टिट्यूड ऑफ सर्व्हिस टू कॉर्पोरेट अँड डज प्रमोट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. त्यामुळे देशात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट वाढते. ओके, समजलं मर्चंट बँकिंग म्हणजे काय. मर्चंट बँकिंग ही रेग्युलर बँकिंग ॲक्टिव्हिटी आहे. मात्र इकडे एकच फरक आहे. मी कुठचा फरक आहे सांगितला की ह्यांच्याबरोबर बँकिंग प्लस कन्सल्टन्सी सर्व्हिस. तुम्ही परीक्षेला लिहू शकता कीवर्ड, बँकिंग प्लस कन्सल्टन्सी सर्व्हिस म्हणजे काय, मर्चंट बँकिंग. ओके, पुढे जाऊया. समजलं मर्चंट बँकिंग. आता लिझिंग बघूया. आता लिझिंग म्हणजे काय असतं सांगा. लीज म्हणजे काय, भाड्याने एखादी गोष्ट घेणे म्हणजे काय, लीज. ओके, लिझिंग म्हणजे काय, भाड्याने एखादी. ओके, तर आता काय, लिझिंग म्हणजे काय, लीज म्हणजे माहिती आहे ना, भाड्याने एखादी गोष्ट देणे, त्याला आपण काय म्हणतो, लीज म्हणतो. आणि इथं काय होतं सांगा मला, तुम्हाला सांगा, ह्या तुम्हाला सांगितलं फायनान्शियल सर्व्हिसेस काय बँकांप्रमाणे काम करतात, पैसे जमा करतात आणि कॉर्पोरेट कस्टमरला प्रोव्हाइड करतात. मात्र त्यांची सर्व्हिसेसची रेंज कशी असते, लार्ज असते. म्हणूनच लिझिंग म्हणजे काय, भाड्याने एखादी गोष्ट घेणे आणि भाड्याने एखादी गोष्ट घेतल्यानंतर ती काय करणे, तीच पुन्हा भाड्याने काय करणे, परतफेड करणे, यालाच काय म्हणतात, लिझिंग म्हणतात.
समजलं. लिझिंग म्हणजे काय? ती भाड्याने एखादी गोष्ट घेणे आणि भाड्याने देणे. म्हणजे तुम्ही फायनान्शियल इंटरमिडिएटर्स म्हणून जर काम करत असाल तर तुम्हाला काय करावे लागेल बघा. तुम्हाला काय करावे लागेल सांगा. तुमच्याकडे जो फायनान्स आहे म्हणजे पैसा आहे जो छोट्या छोट्या ग्राहकांकडनं तुम्ही जमा केलेला आहे त्या पैशाचं तुम्हाला काय करावं लागेल सांगा. तर आपल्याला एखादी मशिनरी घ्यावी लागेल. मशिनरी घेतल्यानंतर ती लीज करावी लागेल. लीज करावी लागेल म्हणजे काय करावं लागेल सांगा. ती भाड्याने आपल्याला एक दुसऱ्याला द्यावी लागेल. त्याला काय म्हणतात? लिझिंग म्हणतात. समजलं. बघा, अ लिझिंग इज अन ॲग्रीमेंट अंडर विच अ कंपनी ऑर अ फर्म ॲक्वायर अ राईट टू मेक यूज ऑफ द कॅपिटल असेट लाईक मशिनरी. लीज म्हणजे काय सांगा. लीज हे काय एक प्रकारचं ॲग्रीमेंट आहे आणि या ॲग्रीमेंटमध्ये काय असलं. कंपनी ऑर फर्म ॲक्वायर अ राईट टू मेक यूज ऑफ द कॅपिटल असेट. काय भेटतो सांगा. त्या कंपनीला किंवा फर्मला अधिकार भेटतो की तुमची कॅपिटल असेट आहे ते वापरू शकतात. त्याचा त्यांना अधिकार भेटतो. ओके. ऑन पेमेंट ऑफ ॲग्रीड फी कॉल्ड रेंटल चार्जेस. आणि यांना काय करावं लागतो. त्यांना फी पेड करावी लागते. त्यांना काय म्हटलं जातं. रेंटल चार्जेस. त्याला लिझिंग म्हणतात. ओके. लिझिंग कन्सेप्ट खूप सोपी आहे. लिझिंग म्हणजे काय. दुसऱ्याकडनं भाड्याने वस्तू विकत घ्यायची आणि त्याला त्यांची फी काय रेंटल चार्जेस त्यांचे पेड करायचे. याला काय म्हणतात. लिझिंग. समजलं. In country like USA, the UK and Japan, equipment leasing is well linked and nearly 25% of plant and equipment is being financed by the leasing companies. बघा, आपल्यामध्ये आपल्यालाही वाटतं की हे कसं कराल की बँका म्हणजे ज्या काय फायनान्शियल इंटरमिडिएटर्स असतील म्हणजे आपल्याला माहिती आहे ना जे छोटे छोटे बँका असतात. आता आपले छोटे छोटे फायनान्स कंपन्या असतात माहिती आहे ना. फायनान्स कंपन्या फायनान्सकडनं आपण भाड्याने वगैरे ही आपल्याला जर कर्ज घ्यायचं असेल गाडी घ्यायची असेल ना हप्त्यावरती आपण ते फायनान्सकडनं घेतो. मग आपल्याला वाटतं की या कंपन्या लिझिंग कसं करतील. तर मात्र लिझिंग म्हणजे समजलं ना वस्तू एखादी विकत घ्यायची लोकांना भाड्याने द्यायची. मात्र हे जे काय अमेरिका आणि UK सारखे देश आहेत ना तिकडे तर 25% मोठे व्यवहार कशामध्ये होतात. लिझिंग कंपनीमध्ये होतात. इन इंडिया ऑल्सो मेनी फायनान्शियल कंपनीज हॅव स्टार्टेड इक्विपमेंट लिझिंग बिझनेस. भारतामध्ये पण हे आता सुरू झालेलं आहे. ओके. तर आत्तापर्यंत आपण किती गोष्टी बघितल्या. 2 गोष्टी बघितल्या. ओके. पहिल्या गोष्टी बघितली ती कुठची होती सांगा. कुठची होती. पहिली गोष्ट होती ती होती सांगा. पहिली गोष्ट बघा. पहिली गोष्ट काय होती सांगा. ओके. पहिली गोष्ट काय होती. मर्चंट बँकिंग. मर्चंट बँकिंग म्हणजे काय सांगितलं. बँकिंग प्लस कन्सल्टन्सी सर्व्हिस. लिझिंग म्हणजे समजलं वस्तू भाड्याने घेणे आणि ती देणे. आता पुढचं काय बघा. हायर परचेस. काय आहे. हायर परचेस. ओके. हायर परचेस म्हणजे काय ते बघूया. ओके. हायर परचेस म्हणजे काय ते बघूया. ओके. हायर परचेस. आता हायर परचेस म्हणजे काय ते बघूया आधी. हां. हायर परचेस म्हणजे काय असतं सांगा. हायर परचेस हा एक करार असतो. ओके. तर आपण काय बघतो. हायर परचेस. हायर परचेस हा काय असतो सांगा. ॲग्रीमेंट असतं. हायर परचेस काय असतो. ॲग्रीमेंट. आणि हा ॲग्रीमेंट कसा असतो सांगा. सिम्पल आहे बघा. हां. उदाहरण देतो. 2 उदाहरणं देतो. आपण एखादी आपली बाईक जेव्हा भाड्याने विकत घेतो ना बाईक आपण जेव्हा फायनान्स कंपनी आहे किंवा फायनान्स कंपनीकडनं घेतो माहिती आहे ना हप्त्यावर आपण गाडी घेतो तेव्हा गाडी आपल्या नावावर होते. बरोबर ना. गाडी आपल्या नावावर होते आणि आपण हप्ते भरत जातो. ओके. मात्र हायर परचेस हा या प्रकारचा मात्र थोडा डिफरन्स आहे. यामध्ये काय असतं तुम्हाला वस्तू दिली जाते आणि तुम्हाला काय सांगितलं जातं हप्ते भरा. मात्र त्या वस्तूची मालकी एवढंच लक्षात घ्या. वस्तूची मालकी कधी भेटते जेव्हा तुम्ही लास्ट इन्स्टॉलमेंट पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला त्या वस्तूची मालकी मिळते. त्याला काय म्हणतात हायर परचेस. आता हायर परचेस म्हणजे काय ते समजलं ना. हायर परचेस खूप सोपं आहे ना. हायर परचेस म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की हा एक नॉर्मल करार आहे ज्यामध्ये तुम्ही काय करता वस्तू इन्स्टॉलेशनवर विकत घेता. मात्र हे काय सांगा इन्स्टॉलमेंट तुम्ही जेव्हा लास्ट पे कराल तेव्हाच तुम्हाला तुमचे पैसे भेटतात. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं हायर परचेस. ओके. बघूया. ओके. हायर परचेस बघूया. हायर परचेस इज अ मोड ऑफ फायनान्स द प्राइस ऑफ गुड्स टू बी सोल्ड ऑन फ्युचर डेट. हा काय फायनान्सचा मोड आहे ज्यामध्ये काय फ्युचर डेटला काय केले प्राइस ऑफ गुड्स टू बी सोल्ड ऑन अ फ्युचर डेट. फ्युचर डेटला ती वस्तू विकली जाते. इन हायर परचेस ट्रान्झॅक्शन द गुड्स आर लेंट ऑन हायर.
हायरवर ते घेतलं जातं. द परचेस प्राईस इज टू बी पेड इन इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटवर काय केले जाते, ते पैसे पेड केले जातात. अँड हायर इज अलाउड ऑन ओपिनियन टू परचेस द गुड्स बाय पेईंग ऑल इन्स्टॉलमेंट. त्याच्याकडे एक काय असतो, हायर इज अलाउड ऑप्शन. त्याच्याकडे काय असतो, एक ऑप्शन असतो. कसला ऑप्शन असतो, परचेस द गुड्स बाय पेईंग लास्ट दी इन्स्टॉलमेंट. लास्ट इन्स्टॉलमेंट पेड करायची आणि वस्तू विकत घ्यायची, हा त्याच्यासमोर ऑप्शन असतो. हायर परचेस इज अ मेथड ऑफ सेलिंग गुड्स. ही वस्तू विकायची काय आहे, एक मेथड आहे. इन अ हायर परचेस ट्रान्झॅक्शन द गुड्स आर लेट आउट ऑन हायर बाय फायनान्स कंपनी. क्रेडिटर्सकडनं गुड्स काय केले जातात, हायर केले जातात. ओके, टू दी हायर परचेस कस्टमर. त्याला काय म्हटलं जातं, हॅरियर. द बायर इज रिक्वायर्ड टू पे ॲग्रीड अमाऊंट इन पिरियडिकल इन्स्टॉलमेंट ड्युरिंग गिवन पिरियड. त्याला काय करावं लागतं, पिरियडिकल इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे पेड करावे लागतात. द ओनरशिप टू दी प्रॉपर्टी रिमेन द क्रेडिटर विथ क्रेडिटर्स. ओनरशिप कोणाकडे राहते, क्रेडिटर्सकडे. अँड पासेस ऑन द हायर ऑन द पेमेंट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट. जेव्हा तो लास्ट इन्स्टॉलमेंट करतो तेव्हा त्याला त्याचे पैसे भेटतात. म्हणजे समजलं, हायर परचेस म्हणजे सोपं आहे ना. हायर परचेस ही सिम्पल गोष्ट आहे. यामध्ये काय, तुम्ही वस्तू विकत घेता. काय विकत घेता, वस्तू विकत घेता. मात्र काय होतं सांगा, तुम्हाला त्या वस्तूची मालकी कधी भेटते, शेवटी भेटते. जेव्हा शेवटची इन्स्टॉलमेंट पेड कराल तेव्हा तुम्हाला पैसे तेव्हा तुम्हाला त्या वस्तूची मालकी भेटणार. याला काय म्हटलं जातं, हायर परचेस. खूप सोपं आहे ना, खूप सोपं आहे. समजला विषय ना. म्हणजे हे नॉर्मल आपण गाडी भाड्याने घेतो तसंच आहे. म्हणजे हप्त्यावर गाडी घेतो तेव्हा आपल्या याच्यावर गाडी असते. ओके, एक तुम्हाला मजेशीर मी गोष्ट सांगतो जी लक्षात ठेवा. बघा, तुम्ही जेव्हा भाड्याने गाडी घेता ना आणि तुमचं ॲक्सिडेंट झालं, तुम्ही एखादा वर गेला तर त्याची जबाबदारी तुमची असते. कारण तुमची गाडी कोणावर असते, तुम्ही भाड्याने घेतलेली असते. मात्र हायर परचेसमध्ये बघा कायदा काय सांगतो, ज्याची मालकी आहे तो जबाबदार. त्या वस्तूवर ज्याची मालकी आहे ना तो जबाबदार. समजलं ना विषय. म्हणजे एखादा घोडा असेल, तो घोडा माझ्या मालकीचा असेल. कोणाच्या मालकीचा आहे घोडा, बघा सिम्पल सांगतो, घोडा माझ्या मालकीचा असेल. ओके, म्हणजे मी नॉर्मल जे काय इन्स्टॉलेशनवर आपण वस्तू घेतो तसं मी घोडा विकत घेतला आहे आणि त्या घोड्याने एखाद्याला मारलं तर जबाबदार मी असेल. कशाला, त्या घोड्याची मालकी मला इन्स्टॉलेशनमध्ये कशी होते, सुरुवातीलाच इन्स्टॉलमेंटवर एखादी वस्तू घेतली तर सुरुवातीलाच मालकी भेटते. म्हणजे घोड्याची मालकी मला सुरुवातीला भेटते. घोड्याने एखाद्याला मारलं तर त्याला जबाबदार कोण, मी. मात्र हायर परचेसमध्ये आपल्याला मालकी मिळत नाही. मालकी आपल्याला कधी भेटत असते, लास्टला भेटत असते, शेवटच्या इन्स्टॉलेशनमध्ये. तर तुमचं हायर परचेस ॲग्रीमेंट झालं असेल तर मात्र काय होईल सांगा, ते मालकी तुम्हाला घोड्याने जर मारलं तर त्या क्रेडिटर्सला, म्हणजे ज्याचा हा घोडा आहे त्याला त्याची रक्कम पे करावी लागेल. समजला फरक काय तो, समजलं. म्हणजे हायर परचेसमध्ये मालकी शेवटी भेटते आणि इन्स्टॉलेशनवर वस्तू खरेदी केली इन्स्टॉलमेंटवर तर आपल्याला लगेच भेटते. ओके, आत्तापर्यंत आपण 3 गोष्टी शिकलो. किती गोष्टी शिकलो, 3 गोष्टी. पहिली कुठची आहे सांगा, सांगा सांगा सांगा. पहिली कुठची आहे गोष्ट, तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मर्चंट बँकिंग. मर्चंट बँकिंग म्हणजे काय सांगितलं, बँकिंग प्लस कन्सल्टन्सी सर्व्हिस. पुढचं आहे काय, लिसिंग. लिसिंग म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, भाड्याने एखादी वस्तू घेणे. समजलं, म्हणजे कंपनी काय करेल, क्रेडिटर्स भाड्याने ती वस्तू खरेदी करेल आणि मग ती विकली जाईल, त्याला काय म्हटलं आता, लिसिंग. त्याच्यानंतर काय सांगितलं, हायर परचेसिंग. हायर परचेसिंगमध्ये तुम्हाला काय सांगितलं, हायर परचेसिंग हा खूप सोपा ॲग्रीमेंट आहे. आणि याच्यामध्ये काय केलं आता, हायर परचेसिंगमध्ये सांगा काय केलं जातं, वस्तू इन्स्टॉलेशनवर दिली जाते आणि लास्ट इन्स्टॉलेशनला आपली त्याची मालकी भेटते. आता पुढे काय बघूया, म्युच्युअल फंड. काय बघूया, म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय, पैसा. आणि म्युच्युअल म्हणजे काय सांगा, फंड म्हणजे पैसा. आणि म्युच्युअल म्हणजे काय सांगा, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे काय म्हटलं जातं सांगा, म्युच्युअल म्हणजे आपण दोघे किंवा जे काय एकत्र लोक काम करले जातात त्यांना काय म्हटलं जातं, म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय, हा सगळ्यांचा पैसा असतो, हा एकट्याचा पैसा नसतो. ओके, म्युच्युअल फंड म्हणजे काय ते समजलं. म्युच्युअल फंड हा सगळ्यांचा पैसा असतो, हा फक्त एकट्याचा पैसा नसतो, त्याला म्हटलं जातं म्युच्युअल फंड. बघा समजलं ना, हा सगळ्या लोकांचा पैसा असतो. अ म्युच्युअल फंड रेफर टू फंड रेस्ड बाय फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी बाय पुलिंग द सेविंग ऑफ द पब्लिक. पुलिंग म्हणजे काय, जोडणं. कोणाचं सर्व्हिस जोडायचं सांगा, तर जे काय आपले पब्लिक, कोणाचं पब्लिकचं सगळं सेविंग काय करायचं, जोडायचं आणि फंड तयार करायचं, त्याला काय म्हटलं आता, म्युच्युअल फंड. आपल्याला म्युच्युअल फंडचं एक स्वतंत्र युनिट बघायचं आहे, तेव्हा आपण हे व्यवस्थित क्लिअर करू. इट इज अ
in a diversified portfolio with a view to spreading and minimizing the risk. Fund providing installation events for small investor who cannot participate in the इक्विटीज ऑफ बिग कंपनीज. जे काय मोठमोठ्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणे आपल्याला शक्य नसतं किंवा आपल्याला भीती वाटत असते, तेव्हा काय केली जाते, SBI काय करते, आपली म्युच्युअल फंड कंपनी तयार करते. तिथे काय करायचे, सगळे लोक पैसे गुंतवतात आणि सगळ्या लोकांनी पैसे गुंतवल्यानंतर हे पैसे SBI पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करतं. थोडे थोडे पैसे वेगवेगळ्या याच्यामध्ये गुंतवते, त्यामुळे आपल्याला त्याचे फायदे भेटतात. ओके, आणि आपल्याला इक्विटी विकत घेऊ शकतो. इन्शुअर लो रिस्क, यामुळे लो रिस्क असते, स्टेडी रिटर्न्स असतात, हाय लिक्विडिटी असते आणि बेटर कॅपिटलायझेशन इन द लॉंग टर्म. हे आपण पुढे सगळं बघणार आहोत. ओके, आत्तापर्यंत आपण 4 गोष्टी बघितल्या. पहिल्या बघितलं मर्चंट बँकिंग. मर्चंट बँकिंग इज इक्वल टू बँकिंग प्लस कन्सल्टन्सी सर्व्हिस. लिझिंग म्हणजे काय, एखादी वस्तू भाड्याने घेणे. आणि हायर पर्चेसिंग म्हणजे काय सांगा, हायर पर्चेसिंग म्हणजे सिंपल आहे. हायर पर्चेसिंग म्हणजे काय सांगा, हायर पर्चेसिंग म्हणजे काय सांगितलं, एखादी लास्ट इन्स्टॉलमेंटला तुम्हाला काय भेटणार, त्याची ओनरशिप भेटणार. म्युच्युअल फंड म्हणजे हा तुमच्या सगळ्यांचा काय असतो, फंड असतो आणि सगळ्यांकडनं पैसे जमा केले जातात आणि थोडे करून पैसे गुंतवले, थोडे करून पैसे काय केले जातात, थोडे करून पैसे हे गुंतवले जातात कंपनीच्या इक्विटीजमध्ये. त्याला काय म्हटलं, तर म्युच्युअल फंड. समजलं, SBI सारखी कंपनी असते म्युच्युअल फंड कंपनी. ती काय करते, थोडे पैसे लोकांना सांगते की पैसे गुंतवा. हे सगळे पैसे एकत्र केले जातात आणि हे पैसे एकत्रितपणे 10 कंपन्यांमध्ये थोडे करत गुंतवले जातात. ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके, आता आपले 4 पॉईंट झाले. पुढचे आहेत 2 आहेत. एक आहे फॅक्टरिंग आहे आणि फोरफिटिंग आहे. पुढचं आहे फॅक्टरिंग आहे आणि फोरफिटिंग आहे. ओके, आता फॅक्टरिंग आणि फोरफिटिंग म्हणजे काय ते तुम्हाला मी लगेच सांगतो. आपण हे सगळं पुढे शिकणार आहोत. मग आपला सिलेबसच आहे ना, तोच यावर आहे. एक आहे फॅक्टरिंग आणि फोरफिटिंग, यावर आपलं एक युनिट आहे. आता आपण पटकन बघूया फॅक्टरिंग म्हणजे काय असतो. फॅक्टर म्हणजे काय असतो माहिती आहे ना, सिंपल सांगतो, लक्षात ठेवा. फॅक्टर म्हणजे ना, हा ना एक प्रकारचा आपण एजंट नेमलेला असतो आणि त्या एजंटने काय करावं, आपण ज्यांना कर्जाने पैसे देतो, समजलं, कर्जाने पैसे नाही, कर्जाने ज्यांना आपण उधारीवर वस्तू विकतो त्या वस्तूंचे त्यांनी पैसे कलेक्ट करावे, त्याला काय म्हटलं आता फॅक्टर. मी समजलं. आता तुम्ही सांगा, लोकांना आपण उधारीवर वस्तू माल द्यावा लागतो तरच आपल्याला काय भेटतात सांगा, तरच आपली वस्तू विकली जाईल. मात्र लोक आपले पैसे, आपण कोणाकोणाकडे जाणार, माझे पैसे द्या. ओके, आपण काय करतो, आपण आपली एक व्यक्ती नेमतो आणि त्याला काय सांगतो, बाबा सगळ्यांकडचे पैसे जमा करायची जबाबदारी तुझी आणि त्यावर तुला आपण काय देऊ, थोडंफार कमिशन देऊ. त्याला काय म्हटलं आता फॅक्टरिंग. ओके, फॅक्टरिंग रेफर टू द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग द सेल रजिस्टर ऑफ क्लायंट बाय अ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी. द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कलेक्टिंग द बुक डेप्ट, एवढंच लक्षात ठेवा, द एंटायर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कलेक्टिंग द बुक डेप्ट पासेस टू द फॅक्टर. फॅक्टरकडे काय ते सांगा, संपूर्ण बुक डेप्ट म्हणजे संपूर्ण पैसे, बुक डेप्ट म्हणजे समजलं ना, आपण जे काय उधारीवर दिले ते काय करायचे, कलेक्ट करायची जबाबदारी त्याच्यावर आपण देतो. ओके, आता फॅक्टरिंग समजलं. फॅक्टरिंग म्हणजे काय सांगा, फॅक्टर म्हणजे हा फॅक्टर असतो, तो काय करतो, आपला एक एजंट असतो आणि तो लोकांकडनं जाऊन आपले पैसे जमा करतो, त्याला आपण काय म्हणतो, फॅक्टरिंग. आणि आता काय आहे सांगा, फोरफिटिंग. काय आहे, फोरफिटिंग. आता फोरफिटिंग म्हणजे काय सांगू बघा, फॅक्टरिंग सारखंच फोरफिटिंग नाही आहे, यामध्ये फरक आहे. दोघांनाही सारखं वाटू येऊ नका. फोरफिटिंग आहे ना, हे आपण जेव्हा इंटरनॅशनल व्यवहार करतो तेव्हा हे फोरफिटिंग मोठ्या प्रमाणात होतं, जेव्हा एक्सपोर्टचे व्यवहार असतात तेव्हा. आणि याच्यामध्ये काय असतं ते बघा, यामध्ये काय असतं सांगा की बघा, दोघांमध्ये फरक बघा, जवळजवळ दोघे सारखेच आहेत. फोरफिटिंगमध्ये काय होतं सांगा की फोरफिटिंगमध्ये असं होतं की आपल्याला जी कोण एक्सपोर्ट बिल असतात, एक्सपोर्ट बिल म्हणजे आपण बिल ऑफ एक्सचेंज शिकलो ना, त्याला काय म्हटलं आता एक्सपोर्ट बिल. आणि ही एक्सपोर्ट बिल आपण काय करून घेतो, डिस्काउंट करून घेतो. कोणाकडनं, जे कोण काय असतात, बँका वगैरे असतात ना विदेशी, त्यांच्याकडनं एक्सपोर्ट करून घेतो आणि त्यांच्यावर जबाबदारी असते की त्यांनी ते पैसे जमा करावे, काय करावं. तर जर इकडे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, आपण अमेरिकेत माल विकला, त्यांनी आपल्याला दिलं काय, 5 लाखाचं बिल. ओके, कितीचं बिल दिलं, 5 लाखाचं आपल्याला काय दिलं, बिल दिलं. आणि हे बिल आपण काय केलं, बिल ऑफ एक्सचेंजने काय करून घेतलं, हे करून घेतलं. अमेरिकेच्या एका बँकेला काय सांगितलं, हे बाबा 5 लाख रुपये 4 लाख रुपये आम्हाला द्या
आणि मग 5 लाख रुपये त्याच्याकडनं कलेक्ट करा. आणि बघा बँकेने आपल्याला 4 लाख रुपये दिले, मग त्या माणसाने समजा 5 लाख रुपये द्यायचे नाही म्हटले तरी ते कोणाला कलेक्ट करावे लागणार? अमेरिकेच्या बँकांना कलेक्ट करावे लागणार. आपला विषय काय नाही, आपल्याला 4 लाख रुपये भेटले, आपला विषय क्लोज. याला म्हटलं आता फोरफिटिंग. बघू, फोरफिटिंग इज अ टेक्निक विच फोरफिटर्स फायनान्सिंग एजन्सी डिस्काउंट अँड एक्सपोर्ट बिल. एक्सपोर्ट बिल काय केलं आता? डिस्काउंट. 5 लाखाचं 4 लाख आणि पे रेडी टू कॅश, पे रेडी टू cash exporter who can concentrate on the export from without bothering about collecting of export deal. त्यामुळे त्याला काय केलं जातं? ते एक्सपोर्ट बिल कलेक्ट करायची सगळी जबाबदारी त्याच्यावर दिली जाते. ओके, तुम्हाला परीक्षेला 7 लिहायचे आहेत. हे सिक्युरिटीज आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ते डीपली अभ्यास करायचा आहे. पुढे सिक्युरिटायझेशन ऑफ डेट यांचा देखील अभ्यास करायचा आहे. क्रेडिट रेटिंग मी तुम्हाला शिकवलेलं आहे. क्रेडिट रेटिंग म्हणजे काय सांगितलं सांगा? क्रेडिट रेटिंग म्हणजे सिंपल सांगितलं. क्रेडिट रेटिंग म्हणजे काय? रेट देतात आपल्याला. ते मागच्या लेक्चरमध्ये मी घेतलेलं आहे, ते तिथनं हे बघा आणि हा लेक्चर कंप्लीट करा. तुम्हाला इकडे 7 पॉईंट लिहायचे असतील. हा लिहा सिक्युरिटायझेशन ऑफ डेप्ट, तो एक घेतो, आणि क्रेडिट रेटिंग हे 8 पॉईंट लिहा. ओके, बघा हे डेरिव्हेटिव्ह सिक्युरिटीज आपण नंतर बघू. बघा, सिक्युरिटायझेशन इज द टेक्निक वेअर बाय अ फायनान्शियल कंपनी कन्वर्ट इट्स illiquid and non-negotiable and high value financial asset into securities of small value which are made by the tradable and transferable. सिक्युरिटायझेशन डेट हे आपण नंतर बघणारच आहोत. मी सिंपल सांगतो, ही एक नॉर्मल प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसमध्ये काय केलं जातं सांगा? या प्रोसेसमध्ये काय केलं जातं? तर या प्रोसेसमध्ये तुमची जी काय इनलिक्विड बिल असतात, इनलिक्विड म्हणजे काय? जे लगेच कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीत, त्यांना लिक्विडमध्ये काय केलं जातं? कन्वर्ट केलं जातं. आणि त्यांना ट्रेडेबल केलं जातं, म्हणजे ते आपण ट्रेड करू शकतो. त्याला काय म्हटलं जातं? सिक्युरिटायझेशन ऑफ डेट म्हटलं. सिक्युरिटायझेशन इज द टेक्निक वेअर बाय अ फायनान्शियल कंपनी कन्वर्ट इट्स लिक्विड बिल नॉन नेगोशिएबल बिल म्हणजे काय? जे हस्तांतर होऊ शकत नाही, त्यांचं निगोशिएबलमध्ये रूपांतर केलं जातं. अँड हाय व्हॅल्यू फायनान्शियल असेट्स, त्यांचं स्मॉल व्हॅल्यूबद्दल काय केलं जातं? रूपांतर केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? सिक्युरिटायझेशन ऑफ डेप्ट. क्रेडिट रेटिंग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपलं जे काय आपण शिकतो फायनान्शियल सर्व्हिस मॅनेजमेंट, याचं इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल सर्व्हिस मॅनेजमेंट होतं, ते आपलं युनिट संपलेलं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट युनिट सुरू करतो. नेक्स्ट युनिट म्हणजे फर्स्ट जे काय युनिट आहे, 4 युनिट आहेत, त्यातलं फर्स्ट युनिट त्याचा बिग भाग सुरू करतो, मर्चंट बँकिंग. ओके, हे आपलं संपलेलं आहे. ओके, थँक्यू.